नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला शिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे। आता या शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, सोबतच अर्ज कुठे करायचा आहे ते अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात। आता शिलाई मशीन योजना 2024 राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी शासनाने विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई मशीन योजना याची कोणतीही वेबसाईट नाही, तर ही योजना विश्वकर्मा योजनेमार्फत दिली जाणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला विश्वकर्मा योजनेमार्फतच या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। परंतु शिलाई मशीन योजना खास कोणासाठी आहे ते आधी लक्षात घ्या। देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना सक्षम बनवणे, सोबतच महिलांना सुद्धा स्वतःचा उद्योगधंदा करता यावा आणि स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे, यासाठी योजना सुरू केलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि कोणासाठी आहे आणि कागदपत्रे काय आहेत ते बघणार आहोत। तर शिलाई मशीन योजना खास कोणासाठी आहे, तर ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना तर प्राथमिक स्वरूपामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ तर दिला जातो। सोबतच ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिलाई मशीन योजनेमध्ये जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे, तर ती पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच लाभ घेता येईल। आता पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिला भारत देशाची रहिवासी असली पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे। आता त्याच्या पुढची जी तिसरी पात्रता आहे ती अगदी महत्त्वाची आहे, म्हणजे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। म्हणजे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये या अगोदर कोणीही शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आता या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तर आपल्याला PM विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना भेटणार आहे। आता त्याच्यासाठी तुमचं जे आधार लिंकिंग बँक खाते ते ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन भेटणार आहे। त्याच्यामुळे जर तुमचं खातं ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। अन्यथा तुम्हाला या योजनेचे जेवढे पण पैसे मिळणार आहेत, आता त्याची रक्कम आहे 15,000 रुपये, तर हे 15,000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार नाहीत, जरी तुमचा फॉर्म पात्र ठरला तरी पण। कारण मागच्या वर्षी 2023 भरपूर महिलांचे फॉर्म पात्र ठरले, परंतु त्यांचे खाते DBT ॲक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना PM विश्वकर्मा योजनेमार्फत जे शिलाई मशीनसाठी पैसे येतात ते त्यांच्या खात्यावरती आले नाहीत। आता त्याच्यापुढे शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तर या योजनेचा अर्ज फक्त भारत देशातील रहिवासी करू शकतात। म्हणजे तुम्ही कोणत्याच जरी राज्यातून असाल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता, परंतु तुम्ही फक्त भारत देशामध्ये असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे, कारण याचा ऑफलाईन तुम्हाला कुठेही अर्ज भेटणार नाही। कारण मागच्या वेळेस म्हणजे 2-3 वर्षाच्या अगोदर याची ऑफलाईन पद्धत होती, परंतु आता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। आता तुमचं बँक खातं कोणतं जरी असेल, पोस्टाचं बँक खातं असेल तरी पण तुम्हाला अडचण नाही। ज्या माता भगिनींनी आधार कार्ड DBT खात्यासोबत केलं असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता शिलाई मशीन योजनेची जी वेबसाईट आहे ती ऑनलाईन आहे। आता ही वेबसाईट कोणती आहे, तर https.pmvishwakarma.government.in, म्हणजे PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपल्याला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे। परंतु शिलाई मशीन योजनेचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला लाभ काय भेटणार आहे ते पहिल्यांदा बघून घेऊयात। आता जो प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ भेटणार आहे तो म्हणजे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना शासनाकडून 15,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला शिलाई मशीन डायरेक्ट भेटणार नाही, तुम्हाला ती खरेदी करण्यासाठी शासन 15,000 रुपये देणार आहे। आता पात्र ठरल्यानंतर जो दुसरा लाभ भेटणार आहे तो म्हणजे 15 ते 20 दिवस पात्र ठरणाऱ्या महिलांना
ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. सोबतच ट्रेनिंगमध्ये सुद्धा दिवसाला 500 रुपये पगार म्हणजेच वेतन दिले सुद्धा जाणार आहे. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. आता जो तिसरा लाभ आहे तो म्हणजे शिलाई मशीन योजनेसोबतच तुम्हाला इतरही नवीन शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे आता सध्याच्या स्थितीला सर्वात फेमस किंवा सर्वात पात्र ठरलेली लाडकी बहीण योजना आहे. त्या योजनेचा सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे जर शिलाई मशीन योजनेमध्ये पात्र ठरला आहात. आता त्याच्याच पुढे बघू शकता इथं PM विश्वकर्मामध्ये भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहेत. आता काहींचे 1 व्हेरिफिकेशन झालेले आहे, काहींचे दुसरी स्टेज व्हेरिफिकेशन झालेले आहे, तर काहींनी ॲप्लायसुद्धा केलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ॲप्लाय करणं गरजेचं आहे, कारण राज्यातील भरपूर महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. काही महिलांना लाभ मिळालेला आहे तर काही महिलांना लाभ मिळालेला नाही. परंतु याच्यासाठी जी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत तर ती बघून घेऊयात. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, कारण आपल्याला आधार कार्डच्या 2 झेरॉक्स लागणार आहेत. सोबतच तुमच्याकडे पॅन कार्डसुद्धा असणं आवश्यक आहे, त्याचीसुद्धा झेरॉक्स लागणार आहे. आणि जे तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला तुमचा 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आणि चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला. आता शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा दाखला लागणार आहे. जर नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आता जे 5वं कागदपत्र आहे ते सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मतदान कार्ड. आता जे आपण वोटर ID म्हणतो त्याच्या 2 झेरॉक्स लागणार आहेत. आता 6वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा तरच लाभ घेता येणार आहे. आणि जे 7वं म्हणजे ते रेशन कार्ड आहे. आता या रेशन कार्डची झेरॉक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि 2 पासपोर्ट साईज फोटो म्हणजे छोट्या आकाराचे आपल्याला 2 फोटो लागणार आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिलाई मशीन योजनेमध्ये ज्यावेळेस तुमचा फॉर्म पात्र ठरेल त्यावेळेस तुम्हाला शासनाकडून 15,000 रुपये तर दिले जाणार आहेत. सोबतच तुम्हाला 15 दिवसाची ट्रेनिंग देऊन त्यांच्यामध्ये 500 रुपये प्रत्येकी दिवसाला हजेरी मानण्यात देण्यात येणार आहे. आता शिलाई मशीन योजनेमध्ये जे सर्वात महत्त्वाचे 2 कागदपत्रे आहेत ते सुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे. जर महिला विधवा असेल तर विधवा सर्टिफिकेट जोडून द्यायचं आहे, म्हणजे अपंगत्व असेल किंवा विधवा असेल. सोबतच महिला अपंगत्व असेल तरी पण तुमच्याकडे अपंगाचं सुद्धा सर्टिफिकेट असेल तरी पण जोडून द्यायचं आहे. अपंग असेल, विधवा असेल, निराधार असेल, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असतील ते सर्व सर्टिफिकेट जोडून द्या, कारण याचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच घेता येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब